तुम्हाला माहिती आहे का, एखाद्या मंदिराचा जेव्हा जीर्णोद्धार होतो ना, तेव्हा ते मंदिर नक्की पाडलं जातं, कोसळलं जातं की अजून काही? हेच बघूया मला कोकण बघायचं या सीरीजच्या भाग 55 मध्ये. इथलं जे मी तुम्हाला स्थानिक ग्रामदेवतेचं मंदिर दाखवलं होतं, श्री वाघजाई देवी मंदिर, त्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. आणि स्पेशली मी या गावी आता आलो आहे, कारण ह्या मंदिराला संपूर्णपणे उतरवण्यात आलं आहे. इथला हा रंगमंच आणि इथली ही जी खोली आहे, ती जशाच तशी ठेवण्यात येणार आहे. प्रश्न असा पडतो की देऊळ तर उतरवण्यात येतं आहे, पण या देवळातल्या गाभाऱ्यातल्या ज्या मूर्ती होत्या त्यांचं काय झालं? तर यासाठी आपल्याला का दुसऱ्या लोकेशनवर जावं लागेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. आता आपण आलो या कौंडर काळसूर गावची जी सहाण आहे, त्या सहाण्यावरती आपण आलो आहे. देवाच्या कार्यासंबंधी होणाऱ्या बैठका किंवा एखाद्या सणाची सुरुवात जिथे थाप मारून केली जाते ती जागा म्हणजे सहान. देऊळ उतरवल्यानंतर देवळातील मूर्ती कौंडर काळसूर या गावातील या सहाणेवर आणून ठेवण्यात आल्या. या गावचे स्थानिक पुजारी श्री दीपक गुरव यांच्या माहितीनुसार आधी मूळ जागेवर तत्व उतरवून इथे मूर्ती स्थापन करताना देवावर तत्वे चढवली गेली. आणि जेव्हा देवळाचा संपूर्ण जीर्णोद्धार होईल ना,